तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर। तर भाऊंनो, जर बघायला गेलं तर कोणताही बॅनर असो किंवा कोणतीही डिझाईन असो, तर त्याला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट असते तर ती म्हणजे फायनल टच। फायनल टच म्हणजे काय, की जसं की आपला संपूर्ण बॅनर तयार झाला आपल्या फोटोशॉपमध्ये असो किंवा पिक्सआर्टमध्ये, मोबाईलमध्ये, कुठल्याही ॲपमध्ये, तर त्यात काही ना काही कमी असते। जसं की प्रॉपर लाईटची कमी, कलर कॉम्बिनेशनची कमी। तर ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळे एडिटर प्रॉपर फायनल इफेक्ट वापरतात। ते फायनल इफेक्ट वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात। फोटोशॉपमध्ये कलर लुकअप, कलर बॅलेन्स, फोटो फिल्टर, भरपूर प्रकार आहेत। आणि त्याचबरोबर आपल्या मोबाईलमध्ये जर बघायला गेलं तर आपण लाईटरूम वापरतोय। तर त्याच थीममध्ये आजचं सगळ्यात मेन ट्युटोरियल आहे। आत्तापर्यंत कोणीही केलं नाही एवढं डीपमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे। जे फोटोशॉप युजर आहेत त्यांना समजून जाईल, जसं की कलर लुकअपचा विषय आहे। पण जे मोबाईल युजर आहेत तर त्यांनाही भरपूर इम्पॉर्टंट आहे, जसं की ते कुठे कसं वापरू शकताय, काय कसं इम्पोर्ट करायचं। फोटोशॉपमध्ये संपूर्ण इझी आहे, म्हणजे एक प्रकारे मी कलर लुकअप दिल्यागतच आहे। पण मोबाईलमधल्यांसाठी भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहेत। तर 10+ आपण कलर लुकअप म्हणजे प्रिसेट्स दिल्यात, फोटो इफेक्ट दिल्यात, जेणेकरून तुम्ही कोणताही बॅनर असो तर तो एकदम टॉप क्लास करू शकताय, तुमच्या मोबाईलमध्ये असो किंवा पीसीमध्ये असो। तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी राहिला विषय आपल्या 1 तारखेच्या बॅचचा भावनो, तर 1 तारखेची बॅच ऑलरेडी भरपूर दिवसाआधी क्लोज झाल्यात, जवळपास 7-8 दिवस अजून एक्स्ट्रा होतं। तर त्यामुळे आपण एक्स्ट्रा सीट्स वाढवल्यात, तर त्या एक्स्ट्रा सीट्सही बुक होत आल्यात। तर नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा। तर आता आपली ही जी चालवणार आहे ही पण रेकॉर्ड टोड बॅच आहे, जसं की मागची ही रेकॉर्ड टोड झाली, तर ही पण एकदम खतरनाक रेकॉर्ड टोड बॅच फुल झालेली आहे। नक्कीच अजून भरपूर दिवस आहेत, 4-5 दिवस आहेत ऑलरेडी। तर नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून सविस्तर मला इन्फॉर्मेशन विचारा आणि ॲडमिशन डन करू शकता। बाकी मोबाईलचाही क्लास अवेलेबल आहे, मोबाईलचा क्लासही घेऊ शकता ज्यांच्याकडे फक्त फोन आहे त्यांनी, आणि ज्यांच्याकडे पीसी आहे त्यांनी नक्कीच लवकरात लवकर तुम्ही पीसीचा किंवा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपचा नक्कीच ह्यो क्लास घ्या। भरपूर इम्पॉर्टंट भाऊंनो, भरपूर कम पैशात तुम्हाला भरपूर काही गोष्टी जास्त शिकायला भेटणार आहेत। तर नक्कीच विचार करा, वर तुम्हाला नंबर दिसला, इझिली तिथे कॉन्टॅक्ट करून सविस्तर इन्फॉर्मेशन किंवा ॲडमिशन डन करू शकता। तर चला तर आता आपण आपलं जे काही संपूर्ण फोटो इफेक्ट्स आहेत तर ते बघायला। तर भाऊंनो, आता आलो आपण आपल्या फोटोपे ह्या ॲप्लिकेशनमध्ये। तर ॲप्लिकेशन कशी घ्यायची या संदर्भातचा जो काही व्हिडिओ आहे तर ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेला आहे। तर तुम्ही जे हे फोटो बघायला आपल्या ॲप स्वरूपात फोटोपिया, तर हेच आपल्या पीसीमध्ये आहे असं हुबेहूब, जसं की 2-3% इकडे तिकडे असेल पण आहे असं हुबेहूब फोटोशॉप आहे। तर जेणेकरून जे काही मी इथं सगळी प्रोसेस करणार आहे तर ती सेम आपल्या फोटोशॉपला लागू होत्या। तर नक्कीच चांगली प्रोसेस आहे बघा। तर आता काय आहे विषय सगळा सविस्तर समजून सांगतो। तुमचा एक बॅनर आहे, जसं की आता मी फाईलमधून ओपन करून एक सिंपल असा बॅनर घेतो। तर मी या थीममध्ये दत्त जयंतीचा बॅनर घेतला आहे। तर खरंच माफ करा भावांनो, जसं की ट्युटोरियल करायला वेळ भेटला नाही। वेळ भेटला नाही म्हणजे जसं की भरपूर गडबड झाली, जसं की भरपूर कामाचा लोड आहे, जसं की दत्त जयंती आहे, भरपूर काही गोष्टी होत्या, कन्स्ट्रक्शन तीन चालू आहे, त्यामुळे जरा मला वेळ भेटला नाही दत्त जयंतीचं करायला। तर क्षमस्वी, मला क्षमा करा। पण नक्कीच इथून पुढं अशा काही गोष्टी होणार नाहीत ह्याची मी काळजी घेईन। पण नक्की इंस्टाग्रामला भरपूर प्रेम दाखवला आहे। ज्यांनी कोणी अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तरी लवकरात लवकर जाऊन फॉलो करा, तिथं पोस्ट बघा। नक्कीच देवाच्या कृपेने भरपूर चांगल्या पोस्ट पडाल्यात आपल्या, भरपूर प्रेमी द्यायला आहे तुम्ही तिथं। तर नक्कीच जर आवडलं तर नक्कीच फॉलो करा आणि पोस्टलाही लाईक करू शकता। तर ही नक्की आपण पोस्ट आपल्या इंस्टाग्रामला टाकल्या ऑलरेडी। तर नक्कीच पुन्हा एकदा माफी मागतो, ट्युटोरियल आलं नाही, क्षमा करा। पण नक्कीच आता आपला मेन मुद्दा आहे तर तो बघा काय विषय आहे। भरपूर कन्सेप्ट चांगली होती। तर आता मी तुम्हाला मगाशीही म्हणलो की कोणताही बॅनर असतोय ना तर तो जरा अपूर्ण असतो, लास्टला टच देणं गरजेचं असते। तर ते आपल्या लाईटरूममध्ये त्यांना आपण देऊ शकतो, पण युनिक टच येत नाही। तर त्यासाठी मी आपल्या या फोटोपियामध्ये आणलो आहे आणि तुम्हाला तेच फोटोशॉपमध्ये तुम्ही ते हुबेहूब आहे असं करू शकता इझिलीरित्या। ओके, तर आता काय विषय आहे सविस्तर सांगतो। कलर लुकअप नावाचा एक फिल्टर आहे, तर तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे। कसं घ्यायचा, या लेअरवर क्लिक करायचं, लेअरवर क्लिक केला की तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटचं ऑप्शन बघायला भेटतं। या ॲडजस्टमेंटवर क्लिक करा आणि इथं तुम्हाला कलर लुकअप्स, व्हायब्रन्सपासून कलर लुकअपपर्यंत हे जेवढं ऑप्शन्स आहेत हे संपूर्ण कलर मॅचिंगसाठी आहेत। तर लास्टचा आपला ऑप्शन कलर लुकअप, ह्याच्यावर क्लिक करा प्रॉपरली, ते असं तुमच्या थोडं इंटरफेस येईल। त्यानंतर काय करायचं, जसं की आता हे तुम्ही लेअरमध्ये बघायला गेला तरी कलर लुकअप 1 नावाचं हे प्रॉपर तिथं तुम्ही जे काय लेअर आहे तर ते आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर पुन्हा एकदा प्रॉपर आपण प्रॉपर्टीजमध्ये जायचं। तर आता आपण आलोय प्रॉपर्टीज पॅनलमध्ये। जर प्रॉपर्टीज पॅनल तुम्हाला गावत नसेल, फक्त तुम्हाला तिथं कलर लुकअप दिसत असेल, तर काय करायचं, विंडोमध्ये जायचं। विंडोमध्ये गेला की तुम्हाला प्रॉपर्टीज पॅनल नावाचे ऑप्शन बघायला, प्रॉपर्टीज तुम्ही बघू शकता, या थीममध्ये क्लिक केला की ते येऊन जाईल इथं। तर आता काय करायचं, आपल्याला जे मी प्रिसेट्स दिल्यात म्हणजे जे काय मी फिल्टर दिल्यात तर ते तुम्हाला इथं लोड करायचं। तर कसं करायचं लोड, इथं तुम्हाला लुकचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावर क्लिक करा। आता ऑलरेडी मी काही केल्यात, जसं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला एक असा त्रिकोण बघायला भेटेल खालच्या डाऊन साईडला असा,
तर त्यावर क्लिक केला की तुम्हाला ऑलरेडी तर भरपूर आहेत, पण हे वापरायचे नाहीत. मी दिलेत ते घ्या, जसं की load.icc, त्यानंतर .cube, .look, .3dl अशा थीममध्ये ऑप्शन असेल तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथं फाईल्समध्ये जायचं. फाईल्समध्ये गेला की जे काय मी दिलेलं प्रॉपरलीरित्या आहेत सेक्शन, जसं की आता मी दिलेलं सांगतो तुम्हाला काय आहे. जसं की ते शॉर्ट करायचं, न्यू फर्स्ट केला की ते जे काय आपण डाउनलोड केलेलं एक्स्ट्रा केलेलं तर ते येऊन जाते. कलर लुकअप क्यूब अशा नावाचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. यात भरपूर तुम्हाला प्रिसेट्स आहेत. जवळपास एकूण मला तरी वाटतंय सिलेक्ट ऑल केला तर एकूण 13 सिलेक्टेड सेक्शन्स आहेत, म्हणजे एकूण 10+ म्हणजे मी म्हणलो तुम्हाला. तर या थीममध्ये प्रॉपरलीरित्या संपूर्ण तुम्ही हे इम्पोर्ट करू शकता एका क्लिकमध्येच. जसं की हे 13च्या 13 ऑलरेडी आलेलं आहेत, नक्कीच बघू शकताय. ह्याच्यावर क्लिक केला ना हे संपूर्ण इथं ॲड होतील. म्हणजे मल्टिपल सिलेक्ट करायचं आणि ते ॲड करायचं. तर ह्यातलं आता मी एक एक दाखवतो बघा तुम्हाला प्रॉपरलीरित्या. तर पहिल्यांदा मी प्रॉपरलीरित्या पुन्हा एकदा प्रॉपर्टीजमध्ये जातो. त्यानंतर पहिला आपला घेऊयात वेव्ह सेक्शनवाला. वेव्ह सेक्शनवाला मला भरपूर आवडते. आता जसं की हे तुम्ही प्रिसेट मारला तर 100% ते त्या पद्धतीनं जसं की कलर ॲड झालेला असतोय. तर त्यामुळे काय करायचं, एकदा जास्त होऊ शकतो, एकदा कमी होऊ शकतो. तर जास्त झालं तर काय करायचं, तर तुम्हाला वर ऑपेसिटी नावाचा ऑप्शन बघायला भेटते. ही ऑपेसिटी 50, 40 अशा थीममध्ये केला की एकदम इझिलीरित्या बघू शकताय. माझा मोस्ट फेवरेट आता ह्यो डल आहे एकदम. ओके, ह्यो प्रॉपरलीचं जो काय सेक्शन आहे ह्यो डल आहे. त्यानंतर मी फक्त एकच कलर लुकअप मारला, कितपत ॲक्टिव्ह झाला बघू शकता, एकदम नाथ. हे असंच तुम्ही मल्टिपल सेक्शन्स आहेत ना तर ती यूज करू शकताय बघा. आता या थीममध्ये जसं की मी म्हणलो ना मगाशी, जसं की जर डल वाटत असलं, म्हणजेच कोणता तरी तुम्ही इफेक्ट मारला, प्रीसेट मारला तर ते एकदम डल वाटतो तर ते डुप्लिकेट घ्या प्रॉपर. ओके, आणि जर एक्स्ट्रा झालं तर ते कमी करायचं ऑपेसिटी. त्यानंतर पुढील मुद्दा, आणि आपण मल्टिपलही मारू शकतो. आता हे एक कलर लुकअप मारला, त्यानंतर ह्याच्यावर आपण दुसरा अजून ॲड करू शकतोय असं. जसं की या थीममध्ये, जसं की आता आपण कुठला ऑरेंज अँड ब्ल्यू सेक्शनमधलं घेऊयात काहीतरी. हे बघा या थीममध्ये आता ह्यू एक्स्ट्रा झाला तरी ऑपेसिटी कमी करायची. तर फोटोशॉपवाल्यांना कळालं असेल इझिलीरित्या कलर लुकअपमध्ये तुम्ही केला प्रॉपर. तर ह्या सेम 3 लाईन्स तिथं वर ऑप्शन असेल, लोड तुम्ही लुकअप करू शकता या थीममध्ये. लोड त्या थीममध्ये तिथं तुम्ही .cube ते प्रॉपरली ते एक्सटेन्शन असतं त्या थीममध्ये असलं ना. हे आपण .cube हे एक्सटेन्शन आपण ऑलरेडी दिलेलं आहे. तर हे आपल्या फोटोपियालाही चालेल आणि फोटोशॉपलाही चालेल इझिलीरित्या. आणि हे खास करून सिनेमॅटिक सेक्शन असो याला भरपूर चालून जाईल. एकदम खतरनाक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्कीच आजचं ट्युटोरियल एकदम युनिक होतं आणि नक्कीच नवीन होतं. जर तुम्हाला ॲड करायला प्रॉब्लेम येत असेल तर पुन्हा एकदा हे आजचं ट्युटोरियल बघा, थांबवून बघा, एक स्टेप बघा, जेणेकरून जसं की इथंच ट्युटोरियल प्रॉपरली तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. तर नक्कीच आजचं ट्युटोरियल आवडलं असलं तर नक्कीच आजच्या ट्युटोरियलला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाकी क्लासचंही विसरू नका. भरपूर फास्ट ॲडमिशन होत चालल्यात, भरपूर म्हणजे भरपूर. एवढं ढिगप्रेम दाखवत आहेत तर त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद भाऊ. नक्कीच जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच वर तुम्हाला नंबर दिसायला इझिली त्यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो, ॲडमिशन डन करू शकता इझिलीरित्या. बाकी काही इन्फॉर्मेशन माहीत असेल तुम्हाला नो प्रॉब्लेम. आणि मोबाईलचा क्लासही आहे अवेलेबल, तर तोही नक्कीच 1499 1500 रुपयाचा फक्त क्लास आहे, नो प्रॉब्लेम. तर तो रेकॉर्डेड क्लास भेटतोय, ह्यो आपला प्रॉपर शिकवला जातो. ह्यो 20 दिवसांचा आहे आणि तो 10 दिवसांचा आहे. ते सगळं सविस्तर सांगितलं जाईल. फक्त कॉन्टॅक्ट करा मला, सगळे सविस्तर आपण बोलूयात. कॉल करा, सविस्तर बोलूयात. तर भेटू लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोवर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव्ह यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.